हॅलो पॅरेंट्स, विजन एज्युकेशन पंढरपूर या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी खूप मुलांना बघते की त्यांचं मॅथ्स कमजोर आहे. बऱ्याच पालकांना टेन्शन असते की आम्ही तर आमच्या मुलांना ट्युशन लावले आहेत, तरी पण त्यांना चांगले मार्क्स का पडत नाहीत. तर त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. एकतर मुलाचं बेसिक कच्चं आहे, किंवा तो मॅथ्सला घाबरतोय, किंवा त्याची प्रॅक्टिस कमी पडते. तर मॅथ्सला फक्त प्रॅक्टिसच लागते. तर प्रॅक्टिसशिवाय तुम्ही मॅथ्स इम्प्रूव्ह करू शकणार नाही. तर बेसिक्स पहिल्यांदा तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मुलाचं बेसिक क्लिअर आहे का हे चेक करायचे. आता मी क्लास वाईज व्हिडिओज दिलेले आहेत, तर ते तुम्ही चेक करा आणि बघा तुमच्या मुलाचं मॅथ्स क्लिअर आहे का. क्लास फर्स्ट टू सेकंडसाठी हा सिलेबस आहे. त्याचे नंबर नेम क्लिअर आहेत का, ॲडिशन सिंगल डिजिट, 2 डिजिट ॲडिशन विथ कॅरी, बॉरो, सबस्ट्रॅक्शन, टेबल्स, त्याचे बेसिक कन्सेप्ट्स, शेप्स वगैरे हे क्लिअर आहेत का बघा. ह्या काही वर्कशीट दिलेल्या आहेत मी, त्याच्याकडून सॉल्व करून घ्या. ह्याचे स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढू शकता आणि तुम्हाला सहज नेटवरती उपलब्ध होऊन जातील ह्या छोट्या छोट्या वर्कशीट्स. तर त्याला ह्या सगळ्या वर्कशीट्सची प्रॅक्टिस करून घ्या आणि बघा, एकदा चेक करा की त्याचं बेसिक क्लिअर आहे का. आता तुमचा मुलगा जर 3rd to 4thमध्ये असेल, तर त्याच्यासाठी हा सिलेबस आहे. त्याचे 1st to 2ndचे सगळे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, विथ त्याचे 10,000पर्यंत नंबर नेम, डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डर, 3 डिजिट ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, 2x2 मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, डेसिमल्सचे कन्सेप्ट, फ्रॅक्शन आणि बेसिक जिओमेट्रिकल कन्सेप्ट. तर हे मल्टिप्लिकेशनचे आहे. 2 डिजिट, 3 डिजिट मल्टिप्लिकेशन आहे, हे चेक करा की त्याच्या डिव्हिजनची कन्सेप्ट क्लिअर आहे का. तर ती ह्या वेने तुम्ही सॉल्व करून बघा. त्याला सिंगल डिजिटचे, 2 डिजिटचे बघा. फ्रॅक्शन क्लिअर आहे का त्याचं चेक करा. हे वर्कशीट जे मी दिलेले आहेत सॅम्पल, ते सॉल्व करून बघा. आता नेक्स्ट तुमचा 5 to 6 क्लाससाठी, तर त्याचे 1st to 4th ऑल कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. त्याचे नंबर करोडपर्यंत क्लिअर पाहिजे. त्याला टाईप्स ऑफ नंबर सिस्टीम माहिती असलेच पाहिजेत. लार्ज नंबर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन त्याला आलं पाहिजे. त्यातला फ्रॅक्शन्सचे टाईप्स आले पाहिजेत. आता इथे पण मी 5 to 6साठी थोड्या वर्कशीट दिले आहेत, हे चेक करा. आता क्लास 7 to 8साठी, तर क्लास 7 to 8साठी त्याला क्लास 1 to 6पर्यंत कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. प्रॉपर्टीज ऑफ नंबर क्लिअर पाहिजे. त्याला फ्रॅक्शन आणि डेसिमलचं कन्वर्जन करता आलं पाहिजे. प्लस त्याला हे बेसिक जॉमेट्रिकल कन्सेप्ट्स त्याच्या क्लिअर पाहिजे. टाईप्स ऑफ पॉलिगॉन्स आहेत तुमच्या, हे क्लिअर पाहिजे. जर तुमच्या मुलाच्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर नसतील, तर मी विजन एज्युकेशन पंढरपूर या चॅनेलवरती पूर्ण बेसिकची माहिती, बेसिक मॅथ्सचे व्हिडिओज टाकणार आहे. तर ते तुम्ही तुमच्या मुलांसाठी बघा आणि तसे वर्कशीट त्याच्याकडून सॉल्व करून घ्या. जर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.